नमस्कार मंडळी, राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये तेही गॅस न पेटवता स्वस्तात मस्त फक्त 7 मिनिटात झटपट बनणारी अशी टेस्टी मिठाई बनवून दाखवणार आहे, जी खायला अगदी खव्याच्या मिठाईसारखी खूप टेस्टी लागते, की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर चला वेळ न घालवता मिठाई बनवूया. त्यासाठी मी इथे 2 कप खोबऱ्याचे किस घेतले आहे, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते, व 1 कप मिल्क पावडर व 1 कप पिठी साखर. साखर आपल्याला कमीच टाकायची आहे, कारण मिल्क पावडर ही गोड असते ना, म्हणून पिठी साखर कमीच टाकायची आहे. तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. व 1 चमच वेलची पावडर, ज्यामुळे मिठाई छान सुगंध येईल. आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता बाइंड करण्यासाठी मी इथे अर्धा कप नॉर्मल थंड दूध घेतले आहे. गरम दूध वापरायचे नाही. जर तुम्ही गरम दूध टाकला तर काय होईल, साखर वितळणार आणि मिश्रण पातळ होईल व बर्फी जमणार नाही, म्हणून थंड दूध घ्यायचे आहे. तर थोडं थोडं करून दूध टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. खरंच मंडळी, तुम्हाला जेव्हाही काही गोड खावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही गॅस न पेटवता फक्त 5 ते 7 मिनिटात ही मिठाई झटपट कधीही बनवू शकता व खायला खूप टेस्टी लागते. आणि जे कोणी ही मिठाई खाणार ना, तर तुमची वाहवाही करणार. बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. मला बाइंड करायला 3/4 कप दूध लागले आहे आणि एवढं शिल्लक आहे. आता बर्फीला टेस्टी बनविण्यासाठी मी इथे थोडीशी तुटी फ्रुटी घेतली आहे. तुम्ही वाटल्यास तर तुटी फ्रुटीऐवजी ड्रायफ्रूट पण टाकू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गोळा कडकच ठेवायचा आहे. जर पातळ झाला तर बर्फी खायला गिलगिली लागणार व चविष्ट लागणार नाही, म्हणून गोळा कडकच करायचा आहे. जर तुमचा गोळा आसट झाला असेल तर त्यात थोडंसं मिल्क पावडर किंवा खोबऱ्याचे किस ॲड करून घ्या. बघा, आपला गोळा बनून तयार आहे. वाटते ना अगदी खव्यासारखं. तर चला वेळ न घालवता झटपट मिठाई बनवूया. तर चॉपिंग पॅडला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात. तुम्ही वाटल्यास तर पोल पाटावर तूप लावूनसुद्धा लाटू शकता. तर चॉपिंग पॅडवर ठेवून हाताने असं प्रेस करायचं आहे. आता तुम्ही वाटल्यास तर सर्कल शेप किंवा ट्रायंगल शेप देऊ शकता. तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तुम्ही तसा शेप देऊ शकता. मी ट्रायंगल शेप दिला आहे. तर फॉईल पेपरमध्ये ठेवून व्यवस्थित टाईट रोल करायचा आहे, ज्यामुळे ट्रायंगल शेप बिघडणार नाही. तुम्ही वाटल्यास तर प्लास्टिकच्या शीटने सुद्धा रोल करू शकता. बघा, आपली मिठाई रेडी आहे सेट होण्यासाठी. तर फ्रीजरमध्ये 10 मिनिटं सेट व्हायला ठेवून देऊया, ज्यामुळे रोल लवकर सेट होईल. बघा, 10 मिनिटं झालेले आहे आणि रोल ही छान सेट झाला आहे. तर फॉईल पेपरमधून बाहेर काढून घेऊयात. बघा, किती छान सेट झाला आहे. आता तुम्ही वाटल्यास तर असाच कट करून सर्व करू शकता. पण अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी मी सिल्वर वर्कने डेकोरेट करत आहे. हे लावणे ऑप्शनल आहे, बट त्याने लुकिंग खूप छान येईल. तर चला पीसेसमध्ये कट करून घेऊयात. वाव, बघा, कट करतानाच वाटत आहे ना की मिठाई किती सॉफ्ट बनली आहे, की जी तोंडात टाकताच विरघळेल. तर बघितलं ना मंडळी तुम्ही, की आपण गॅस न पेटवता कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये फक्त 7 मिनिटात किती छान मिठाई बनवली आहे, जी खायला खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते. बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे. तर चला मी तुम्हाला तोडून पण दाखवते. वाव, मस्तच. बघा, आतून टेक्स्चर किती छान आलेला आहे, की जे तोंडात टाकताच विरघळेल आणि खायला खूपच अप्रतिम लागते. तर मंडळी, तुम्ही राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये गॅस न पेटवता ही झटपट बनणारी मिठाई नक्कीच बनवा, ज्यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाचीही बचत होईल आणि मिठाई खाऊन सगळेजण तुमची वाहवाही करणार, कारण खायला खूपच स्वादिष्ट लागते. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.